नमस्कार. हा व्हिडिओ बनवतो मी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 21 फेब्रुवारीला इंग्रजीचा पहिला पेपर आहे. 80 मार्काचा पेपर आहे आणि पहिला पेपर चांगला गेला तरच बाकीच्या सगळ्या पेपरवर एक चांगलं इम्प्रेशन राहील. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवतोय आणि त्यातला आजचा जो व्हिडिओ आहे त्याचं टायटल आहे स्पीच रायटिंग. हा विद्यार्थी मित्रांनो, स्पीच रायटिंग हा 3 मार्काचा कंटेंट असून तो असतो आपल्या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 7B. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की हा प्रश्नपत्रिकेचा शेवटचा प्रश्न असतो जो हमखास 3 मार्क देऊन जातो. पण तत्पूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो रेड बटनमध्ये जे दिसतंय सबस्क्राईब त्याला हिट करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकन दिसतंय त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी 12वी इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे सर्व काही मस्त अगदी ऑथेंटिक कंटेंट तुम्हाला देतो लवकरात लवकर. 21 फेब्रुवारीच्या पूर्वीपर्यंत, 21 फेब्रुवारी 2019च्या पूर्वी म्हणजेच येणाऱ्या इंग्लिश पेपरच्या बोर्ड 12वी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेच्या पूर्वी तुम्हाला सगळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी द्यायचं ठरवलं आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक अट आहे, तुम्हाला हे व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करावे लागतील. आणि मित्रांनो, आपण अभ्यास करतो हे लक्षात ठेवा, हा काही एंटरटेनमेंटचा व्हिडिओ नाही. याला तुम्हाला अतिशय लक्षपूर्वक ऐकावं लागेल. जे काही महत्त्वाच्या नोट्स मी देतोय सांगतोय त्याची नोंद करावी लागेल. त्याशिवाय मी ह्याच्यामध्ये काही स्क्रीनशॉट देतोय तेही तुम्ही वापरा. शिवाय हेच स्पीच जे आहे आजचं हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, सो ते लिहून काढा. आणि हे मी जनरल देतो, म्हणजे तुम्हाला कुठलंही स्पीच आलं तरी तुम्हाला हे स्पीच वापरता येईल. शिवाय तुम्हाला माझा जो एक व्हिडिओ तो किमान 2 ते 3 वेळा पाहावा लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला हळूहळू समजेल. कारण मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर येऊन 12वी इंग्रजी विषयाचे कंटेंट सर्च करताय, याचा साधा सरळ अर्थ आहे की एकतर तुम्ही वर्षभर अभ्यास केला नाही, 2 तुम्ही वर्गात अटेंड केलं नाही, 3 तुम्ही वर्गात अटेंड केले पण तुम्हाला कळालं नाही, आणि 4 तुम्हाला आणखी काहीतरी नवीन हवं आहे. तर यापैकी काहीही रिझन असू द्या तुमचं, तुम्हाला एक व्हिडिओ किमान 2 ते 3 वेळा लक्षपूर्वक शांत चित्ताने पाहावा लागेल. जमलंच तर हेडफोन लावून हा व्हिडिओ ऐका आणि नोट्स काढा. चला तर मग सुरुवात करूया स्पीच रायटिंगला. स्पीच रायटिंग मी म्हणालो जसं क्वेश्चन नंबर 7B. आज मी तुम्हाला एक अतिशय हमखास 2 मार्क तरी कसे मिळता येतील, 3 मार्क्सचा हा कंटेंट आहे, त्याच्याबद्दलचे मी आज तुम्हाला अतिशय उत्कृष्ट हा मॉडेल देतोय. हा मॉडेल तुम्ही कुठल्याही स्पीचला वापरू शकता. स्पीच रायटिंग लिहायचं आहे 100 शब्दांमध्ये किंवा तुमच्या आन्सर शीटच्या 1 पेज किंवा थोडे शेवटच्या 2-3 ओळी शिल्लक राहिल्या तरी चालतील. अशा हिशोबाने तुम्हाला स्पीच लिहायचं असतं. आता स्पीच रायटिंगमध्ये काय असतं, टीचर्स डे, एन्व्हायरमेंट डे किंवा वेलकम डे, फेअरवेल पार्टी, फेअरवेल सेरेमनी आहे किंवा विमेन्स डे, चिल्ड्रन्स डे, असे जे वेगवेगळे डे आपण सेलिब्रेट करतो त्यापैकी कुठला तरी एक विषय दिलेला असतो. आता स्पीच रायटिंगची सुरुवात कशी करायची, 3 पॅसेज असतात त्याच्यामध्ये. 3 पॅसेजमध्ये स्पीच रायटिंग लिहायचं आहे. पहिल्या पॅसेजमध्ये सॅल्युटेशन्स म्हणजे अभिवादन करायचं. दुसऱ्या पॅसेजमध्ये ज्या विषयावर स्पीच आहे त्या विषयाबद्दल एक 5-6 ओळी लिहायच्या आणि शेवटी अभिवादन करून कन्क्लुजन करायचं, समारोप करायचा आहे स्पीचचा. मी तुम्हाला सांगतो स्पीच रायटिंगमध्ये आज आपल्याला काय करायचं आहे. पहिला जो पॅसेज आहे स्पीच रायटिंगमधले जे 3 पॅसेज आहेत त्यातला जो पहिला पॅसेज आहे तो सगळ्याला समान आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा पॅसेज अगदी पाठ करून गेलात तरी सुद्धा चालेल, कारण हा सगळ्या स्पीचला कॉमन असेल. आणि शेवटचा पॅसेज हा सुद्धा कॉमन असेल. तो कसा आहे तो पण आपण पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शिवाय स्क्रीनवर दिसणारा हा पॅसेज फोटो पहा, ज्याच्यामध्ये मी टेक्स्ट टाकलेला आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन हे टेक्स्ट तुम्ही वाचू शकता किंवा ऐकताही तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. चला तर मग पहिला पॅसेज काय आहे मी रीड करतो तुमच्यासाठी. पहिल्या पॅसेजमध्ये आपण फक्त अभिवादन करायचं असतं, जसं की लेट्स स्टार्ट. Respected principal sir, today's chief guests, teachers and my dear friends, full stop. We gathered here to celebrate. आता इथं मी डॅश सोडून डे म्हणतोय. आता समजा तुम्हाला टीचर्स डे असेल तर वी गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट टीचर्स डे, चिल्ड्रन्स डे असेल तर वी गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट चिल्ड्रन्स डे, विमेन्स डे असेल तर वी हॅव गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट विमेन्स डे. वी हॅव गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट इथे डॅश आणि डे. पुढं I am very glad to speak before you all. I will speak about, आता जो डे आहे तो डे. फॉर एक्झाम्पल, I will speak about Teachers Day, I will speak about Children's Day, I will speak about Environment Day, I will speak about farewell ceremony, असं.
Today, I am feeling privileged to speak on this particular day of एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशन, टीचर्स डे सेलिब्रेशन. इथं पण मी डॅश ठेवतोय आणि पुढे लिहितो सेलिब्रेशन. हा झाला तुमचा पॅसेज 1. आता पॅसेज 2 मध्ये काय, समजा टीचर्स डे आहे तर टीचर्स डे, चिल्ड्रन्स डे आहे तर चिल्ड्रन्स डे, विमेन्स डे आहे तर विमेन्स डे, एन्व्हायरमेंट डे आहे तर एन्व्हायरमेंट डे, गांधी जयंती आहे तर गांधी जयंती, रिपब्लिक डे आहे तर रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे आहे तर इंडिपेंडन्स डे. त्याबद्दल 5 ते 6 ओळी लिहायच्या. काय लिहायचं, तो डे आपण कधी सेलिब्रेट करतो, तो डे आपण कसं सेलिब्रेट करतो, त्या डेला आपण काय काय करतो, त्या डे सेलिब्रेट करण्याचा उद्देश काय, त्या डे दिवशी तुम्हाला कसं वाटतं, वाय, वेन, हाऊ, या 2-4 प्रश्नांची उत्तरं, म्हणजेच हा तुमचा असेल सेंट्रल आयडिया. हा असेल दुसरा पॅसेज. इथं तुम्हाला थोडंसं होमवर्क करावं लागेल. प्रत्येक डे कधी सेलिब्रेट करतो, कशामुळे सेलिब्रेट करतो, त्याच्या मागचा उद्देश काय वगैरे, ह्याचं थोडं तुम्हाला होमवर्क करावं लागेल. आणि शेवटचा पॅसेज मात्र ॲज युजल ॲज आय सेड हा कॉमन असेल. आणि तो काय असेल तुम्हाला सांगतो. लास्ट पॅसेज. आय एम व्हेरी थँकफुल यू ऑल फॉर लिसनिंग मी. म्हणजे काय बघा, शेवटच्या पॅसेजमध्ये तुम्ही सर्वांनी मला लक्षपूर्वक ऐकलं त्याबद्दल मी तुमचा आभार आहे. आय एम व्हेरी थँकफुल यू ऑल फॉर लिसनिंग मी. आय जस्ट ट्राय टू शेअर माय फिलिंग्स ऑन दिस डे. आय एम ऑल्सो थँकफुल टू माय टीचर्स फॉर गिविंग मी अन अपॉर्च्युनिटी टू स्पीक ऑन दिस डे. थँक्यू ऑल. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी थँक्यू ऑल झाल्यानंतर समजा टीचर्स डे असेल तर हॅपी टीचर्स डे टू ऑल, चिल्ड्रन्स डे असेल तर हॅपी चिल्ड्रन्स डे टू ऑल, इंडिपेंडन्स डे असेल तर हॅपी इंडिपेंडन्स टू ऑल, असं लिहून शेवटी लिहायचं हॅव अ गुड डे. आणि इथं झालं तुमचे 3 मार्काचं स्पीच. आता तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये समजा तुम्हाला मी दिलेला पहिला पॅसेज लिहिला आणि मी दिलेला शेवटचा पॅसेज लिहिला आणि मधल्या पॅसेजमध्ये 2-3 ओळी लिहिल्या की तुम्हाला आरामात 2 ते 2.5 मार्क मिळतील. तुम्ही मधला पॅसेज अतिशय उत्कृष्टरित्या लिहिला तर तुम्हाला 3 पैकी 3 सुद्धा मार्क मिळतील. सो स्पीच रायटिंग क्वेश्चन नंबर 7B कसा अटेम्प्ट करायचा ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शिवाय हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांचाही इंग्लिश पेपरमध्ये स्कोर चांगला व्हावा. तुम्ही आर्ट्सला असा, सायन्सला असा, कॉमर्सला असा, इंग्लिश एकच आहे महाराष्ट्र बोर्ड, याचा आपण मराठी माध्यमाचं इंग्लिश सब्जेक्टबद्दलचा हा पेपर देतो मी. त्याशिवाय तुम्हाला जर आणखी पुढे व्हिडिओज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. बाय बाय, टेक केअर.